नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी भुजबळांसंदर्भात. जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत भुजबळांनी बंडाचे संकेत दिले. बुधवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत भूमिका जाहीर करणार असल्याचं भुजबळ म्हणाले आहे. लहान मुलासारखं खेळवता मी खेळणं आहे का? मंत्रिपदाचा विषय नाही, वागणुकीचा आहे, त्यामुळे मी दुःखी आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. राहून संघर्ष होणार की पक्षाच्या बाहेर? मग ते आता सगळ्यांना विचारून करीन. पण एक आहे, जहां नहीं चाइना वहां नहीं रहना. मी केवळ मंत्रिपदावरून मंत्रिपद मला दिलं नाही म्हणून मी नाराज नाही. मी अनेक वेळेला अशी मंत्रिपदं गेली आणि आली. मी विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा या विधानमंडळात काम केलेलं आहे. एकटा शिवसेनेचा आमदार असताना सुद्धा 85 ते 90 सगळ्यांना अंगावर घ्यायचं काम केलेलं आहे मी. प्रश्न हा मंत्रिपदाचा नाही, ज्या पद्धतीनं ही वागणूक दिली जाते आणि अपमानित केलं जातं त्यामुळे मी दुःखी आहे. राज्यसभेच्या 2 सीट निघाल्या, मग एक सुनेत्राताईंना दिलं, बरोबर ठीक आहे. त्या दुसरं कुणाला दिलं तर ते नितीन पाटील म्हणजे मकरंद पाटील आमदार आणि आता मंत्री झाले, त्यांच्या भावाला का दिलं तर मी सभेमध्ये सांगितलं होतं की तुला खासदार करीन आणि तो आता मागे घे म्हणून. अरे वा, ही काय पद्धत आहे काय? आणि तो माझा आवाज खरं करण्यासाठी त्याला मला पाठवायचं. म्हटलं मी गेलो तर फायदा होईल पक्षाला, काय समजून घ्या तुम्ही. त्यावेळेला नाही दिलं. आता ते म्हणायला लागले जेव्हा मंत्रिपदाची शपथ घ्यायची वेळ आली की तुम्ही राजीनामा द्या आणि आता राज्यसभेवर जा. आम्ही तर नितीन पाटलांचा राजीनामा घेतो आणि तुम्ही तिकडे जा. नितीन पाटलाचा राजीनामा का घ्यायचा तर त्याच्या भावाला मकरंद पाटीलला मंत्री करायचं आहे, आणखीन कोण नाशिकच्या कोणाला तरी मंत्री करायचं. काय यासाठी तुम्ही म्हणजे मला काही लहान पोरासारखं खेळवताय? खेळणं आहे मी तुमच्या हातातलं? लोकसभेला मी उभा राहत नव्हतं, मला सांगितलं उभं राहा. मी नाशिकला तयारी केली. 1 महिन्यामध्ये मी खूप तयारी करून तयार झालो आणि असं वाटलं की आता मी नक्की जिंकणार. त्यावेळेला सुद्धा ऐन वेळेला यांनी चुप्पी साधली. 2 दिवस मी यांच्याकडे 3 जण प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि तटकरे मला बोलून सांगायचे की नाही तुम्हाला उभं राहिलंच पाहिजे. मोदी साहेबांचा निरोप आहे, अमित शहा साहेबांचा निरोप आहे आणि तुमचं एकट्याचं नाव त्याने दिले, तुम्ही तिकडं आम्ही काय बोलू शकत नाही, तुम्हाला राहिलं. अरे म्हटलं ठीक आहे, राहिलो मी उभा आणि उभं राहण्याचं ठरवलं आणि नंतर काही जाहीरच होईना. छगन भुजबळ स्ट्रेट फॉरवर्ड आहेत म्हणून छगन भुजबळांवरती ही परिस्थिती येते का? कारण की तुम्ही रोकटोक बोलणारे नेते आहेत. मग काय शेपूट घालून बोलू का? रोकटोकच बोलणार. आतापर्यंत माझी सवय आहे शिवसेनेत असल्यापासून. रविवारी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा नागपूरमध्ये विस्तार झाला. बड्या नेत्यांना डच्चू मिळाला. मैं नाराज हूं. पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नावर छगन भुजबळांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सर, आपके बारे में चर्चा है कि आप काफी नाराज हैं सर. हाँ, नाराज हूँ तो क्या करेंगे? क्या चाहते हैं आप? क्या मंत्री जिस तरह से क्या नाराज हूँ आप इतना ही बोला ना मैंने. तो क्या चाहूँगा मैं? आपने अपनी पार्टी की इस बात की जिक्र किया पार्टी के सामने, अजित पवार के सामने. कुछ जरूरत नहीं समझा मैं. मी सामान्य कार्यकर्ता, डावललं काय, फेकलं काय, काय फरक पडतो अशा शब्दात छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय, काय फरक पडतो? मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं. छगन भुजबळ काही संपलं नाही ना. आता ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना. अजितदादांसोबत कालपासून चर्चा नाही, चर्चा करणं गरजेचं वाटत नाही अशी प्रतिक्रियाही भुजबळांनी दिली आहे. अजित पवार से कुछ आपकी बातचीत हुई? आपकी नाराजगी क्या आपने अजित पवार के सामने रखी? चलो, मैंने कल से कोई बातचीत नहीं की और मैं ये जरूरी नहीं समझता हूँ. बाकी के आगे जो है चर्चा बस. आगे का क्या कदम होगा सर? मुझे पता नहीं है. मैं मेरे जो लोग जो है उनसे बात करूँगा. मनोज जरांगेनं अंगावर घेतलं त्याचं बक्षीस मिळालं असं छगन भुजबळांनी म्हटलंय. जरांगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे. त्याचं बक्षीस मिळालं ना.
ते मला नाही माहित त्याला कशाला काय केलं आणि काय नाही, तो आमचा प्रश्नच नाही. तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे वैयक्तिक. त्याच्याबद्दलचं आपल्याला काय माहिती नाही. त्याला का दिलं हे माहीत नाही आणि त्याशी आम्हाला काही देणं घेणं पण नाही. मराठा आरक्षणाचा मारे करायचं आम्हाला काय देणं घेणं नाही. ओबीसी नेत्यांना डावललं, सत्ता येताच खड्यासारखं बाहेर काढलं, असं वडेट्टीवारांनी म्हटलंय. नक्कीच ओबीसीच्या नेतृत्वाला डावललेलं आहे. ओबीसीचा वापर करण्याचं काम झालं आणि मात्र सत्ता येताच ओबीसीला एकदम खळ्यासारखं बाहेर काढण्याचं काम या सरकारने केल्याचं आता दिसते. दादा भुजबळांवर मोठी जबाबदारी टाकण्याच्या तयारीत आहेत. नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न करणार. भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यानं येवला आणि निफाडमध्ये भुजबळ समर्थकांचं आंदोलन. अहिल्यानगर आणि बुलढाण्यातही भुजबळ समर्थकांकडून निदर्शनं. जालना आणि नाशिकमध्ये सुद्धा भुजबळ समर्थकांचा आक्रमक पवित्रा.